नमस्कार. जर तुम्ही 10वी-12वीच्या बोर्ड एक्झामसाठी अपिअर होणारे स्टुडंट्स आहात किंवा त्यांचे पेरेंट्स आहात, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी स्नेहा परांजपे, मी क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी आज तुमच्याबरोबर 3 नॉन न्यूट्रिशनल हॅक्स शेअर करणार आहे. बोर्ड एक्झाम जवळ आली आहे, तुमचा अभ्यासही वाढला असेल, मेहनत तुम्ही छान घेताय, पण त्याचबरोबरीने लाईफस्टाईल चेंजेस, डाएट चेंज करणंही गरजेचं आहे, जेणेकरून तुमचं ब्रेन फंक्शन बूस्ट व्हायला मदत होईल. सो डाएट बरोबर ह्या 3 नॉन न्यूट्रिशनल हॅक्स जर तुम्ही ॲड केल्या तर ब्रेन फंक्शन बूस्ट व्हायला ह्यानी फायदा होणार आहे. नंबर 1, एक्सरसाइज. 30 मिनटं रोज एक्सरसाइज कुठलाही करायचा आहे जो तुम्हाला आवडेल. वॉकिंग असेल, जॉगिंग असेल, रनिंग असेल, डान्स, एनी ॲक्टिव्हिटी, बट 30 मिनिट्स करायचं आहे, जेणेकरून ब्रेनसाठी जो ब्लड फ्लो आहे तो वाढायला मदत होईल, ऑक्सिजन डिलिव्हरी वाढेल आणि त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन, फोकस वाढायला मदत होईल. यू विल फील मोर फ्रेश अँड एनर्जेटिक. नंबर 2, लर्न न्यू स्किल. सो कुठलंही नवीन स्किल तुम्ही लर्न करू शकता. पझल सॉल्विंग आहे, त्याचबरोबरीने जर तुम्ही इन्स्ट्रुमेंट कुठलं शिकत असाल तर ते कंटिन्यू ठेवू शकता. जस्ट 10 ते 15 मिनटं तुमची दिवसातली काढा, जेणेकरून तुमच्या ब्रेनची जी लर्निंग कपॅसिटी आहे ती वाढायला मदत होईल, स्पीड वाढेल, त्याचबरोबरीने प्रॉब्लेम सॉल्विंग आणि क्रिएटिव्हिटीही वाढायला मदत होईल. लास्टली बट नॉट द लीस्ट, स्लीप. झोप खूप गरजेची आहे. ॲटलीस्ट 7 ते 8 तास छान झोप झाली पाहिजे. मला माहिती आहे एक्झाम्स जवळ आले आहेत आणि तुमचा अभ्यासही वाढला असेल, तुम्ही जागरणही करत असाल, शक्यतो ते अवॉइड करा. छान 7 ते 8 तासाची झोप घ्या, जेणेकरून तुम्ही फ्रेश आणि फोकस्ड राहाल, कॉन्सन्ट्रेशन तुमचं वाढेल, जे तुम्हाला एक्झाम्समध्ये पेपर लिहिण्यासाठी हेल्प करेल. सो हे 3 नॉन न्यूट्रिशनल हॅक्स जे आहेत ते आजपासून ॲड करायला सुरू करा. मॅक्झिमम फ्रेंड्स आणि फॅमिलीज ज्यांच्यामध्ये आत्ता मुलं अपिअर होत आहेत एक्झामसाठी त्यांच्याबरोबर शेअर करा, लाईक करा. थँक्यू.